नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परवाच म्हणजे 31 मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे. कट ऑफ किती लागेल आणि मग मी मेन्सचं प्रिपरेशन करू की आता 14 जूनची कंबाईनच देऊ, याविषयीची चर्चा करायला मी इथे आलेलो नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा कॉमन सेन्स आहे की मी आता मेन्सची तयारी करायला पाहिजे, माझा स्कोर इतका सफिशियंट नक्कीच आहे की मी मेन्सला असणार आहे किंवा थोडं त्याच्यामध्ये 19-20 असेल तरी देखील मला अल्टिमेटली क्लास 1 गॅझेटेडच व्हायचं आहे आणि मला लिहायचं आहे, त्यांच्यासाठी आपण MPSC मेन्स 2026च्या दृष्टीने काही एक उपक्रम सुरू करत आहोत. आणि त्यातला पहिला उपक्रम लगेच एसे रायटिंग प्रोग्राम म्हणून आपण सुरू केलेला आहे. दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी, एव्हरी थर्सडे, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 वाजता 11 AM आपल्या सुभाष अकॅडमीच्या म्हणजे पूर्वाश्रमीची जी डेक्कन IAS आहे तिच्या नारायण पेठेतील क्लासरूममध्ये आपण निबंध लिहायला भेटणार आहोत. निबंध लेखन हे पूर्णपणे मोफत असणार आहे. म्हणजे तुम्ही तिथे आल्यानंतर तुम्हाला ॲन्सर शीट दिली जाईल, निबंधाचा विषय दिला जाईल. सुरुवातीचे 4 आठवडे आपण आठवड्याला एक म्हणजे 125 मार्कांचा निबंध लिहिणार आहोत 1.5 तासामध्ये, 1000 ते 1200 शब्दांचा. लक्षात येते, कालच हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही उद्या मला भेटण्याच्या अगोदर एक विषय दिला आहे. स्त्री म्हणून कोणी जन्माला येत नाही, ती घडवली जाते. वन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स अ वुमन. 1000 ते 1200 शब्दांचा निबंध तुम्ही घरून लिहून आणायचा आहे. तो उद्या आल्यानंतर आपण त्याच्यावर बोलणार आहोत. प्लस उद्या 11 वाजता तुम्हाला आयत्या वेळेला एक विषय देणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा निबंध लिहून आणायचा आहे. त्याच्यावर आपण उद्या बोलूया की या निबंधामध्ये नेमकं 1000 ते 1200 शब्दांमध्ये काय एक्सपेक्टेड आहे. तुमच्याकडून सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पायरंट म्हणून कोणते मुद्दे प्रायमरीली तिथं येणं अपेक्षित आहे. तुमचं हस्ताक्षर कसं आहे, तुमची शब्दमर्यादा जी आहे ती तुमच्याकडून पाळली जाते आहे की नाही, आणि मुळात निबंध कसा लिहावा, काय करावं, याविषयी आपण काही चर्चा करणार आहोत. आणि ती चर्चा मोघम नसणार आहे. सध्या ज्या वेळेला प्रिलिम्स होते तेव्हा आपल्याकडे एक असं पेव फुटतं, आता लेखन कसे करावे, लिहावे कसे, वर्कशॉप आणि हे, या सगळ्यावरती माझा अजिबात विश्वास नाही. लिहायचं म्हटलं तर डायरेक्ट लिहायला आलं पाहिजे आणि मग 1 to 1 आपण त्याच्यावर बोललं पाहिजे की हां सर, तुम्ही हा विषय दिला आहे, मी हे 1000 शब्द लिहिलेत, हे माझे चेक करून द्या, आता मला सांगा की याच्यामध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे. ह्याच प्रकारे जर आपण काम केलं तर ते सक्सेसफुल होत असतं. आणि हे असं 4 GS करता, निबंधाकरता आणि तुमच्या ऑप्शनल करता आपल्याला आता यावर्षी करायचं आहे. सुरुवातीला आपण प्रत्येक आठवड्याला एक निबंध लिहिणार आहोत आणि त्यानंतर 4 आठवडे झाले की आपण प्रॉपर 2-2 निबंध लिहिणार आहोत 3 तास बसून. सध्या 11 ते 12:30 आठवड्याला दर गुरुवारी सकाळी 11 वाजता भेटणार आहोत. हा जो लेखनाचा प्रोग्राम आहे हा पूर्णपणे मोफत असणार आहे. जे लोक आत्ता ज्यांना वाटते की मला मेन्स लिहायची आहे ते तिथे येऊन प्रॉपर शांतपणे 1.5 तासामध्ये हा निबंध लिहू शकतात. असेसमेंट जे आहे ती या निबंधांचं जे काही सगळं असेसमेंट आहे ते स्वतः मी तिथे असणार आहे आणि मी ते चेक करून देणार आहे 1 to 1. पेपर झाल्यानंतर लगेच आपण एक निबंध जे आहेत ते एककाला समोर बसवून खाजगीमध्ये आपण चेक करणार आहोत आणि त्याला तिथेच जागेवर फीडबॅक देणार आहोत. फीडबॅक आणि असेसमेंटसाठी मात्र आपण फीज ठेवलेली आहे, कारण कुठलंही काम जे आहे त्याला वेळ लागतो. असेसमेंटच्या या सगळ्या याला प्रक्रियेला वेळ लागतो. इंडिव्हिज्युअल फीडबॅक द्यायचं म्हटलं की तिथे काही ना काही आपल्याला प्रयत्न करावे लागतात. इंडिव्हिज्युअल त्याच्यानुसार आपण प्लॅन करणार आहोत. त्याची फी जी आहे ती 2499 इतकी आहे. असेसमेंट, चेकिंग, फीडबॅक, 1 to 1 सेशन याच्यासाठी निबंधाच्या या प्रोग्रामची फी 2500 इतकी आहे. ज्यांना हे असेसमेंट नको आहे त्यांना फक्त स्वतः येऊन लिहायचं आहे, ते लिहायला तिथे 11 वाजता येऊ शकतात. तिथे आपण ज्या काही कॉमन जेनेरिक चर्चा आहेत त्या सगळ्या करणार आहोत. काही मराठीमधले चांगले निबंध मी वाचून दाखवणार आहे, त्याच्यामध्ये बोलणार आहोत की शीर्षक दिल्यानंतर काय लिहिलं पाहिजे. आणि निबंध वाचून दाखवणार आहे याचा अर्थ काहीतरी ChatGPT, AI जनरेटेड विषय टाकला की जे काही 1000 शब्द येतात त्याविषयी आपण बोलणार नाही आहोत. ऑर्गॅनिकच गोष्टी चालत आहेत. जरी AI आलेलं असलं, ChatGPT आलेलं असलं, ती माहिती आहे, ती इन्फॉर्मेशनचं कंपायलेशन आहे. निबंधामध्ये स्वतःचा से अपेक्षित असतो. तुम्ही 10 थिंकर्सची नावं टाकली, काहीतरी कोटेशन दिलं म्हणजे निबंध होत नाही.
तुम्ही व्यक्ती म्हणून काय आहात, तुमची त्याकडे बघण्याची विचारसरणी काय आहे, तुम्हाला विषय कितपत कळला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कसा फ्लो मांडला आहे, तुम्ही त्या निबंधाला कुठून कुठे घेऊन जात आहात आणि अल्टिमेटली तुम्ही तुमच्या वाचकाला, तपासणाऱ्याला म्हणजेच वाचकाला काय फिलिंग देत आहात, माझ्यामध्ये तुम्ही काय उत्पन्न करीत आहात, कुठला भाव निर्माण करत आहात. म्हणजे स्त्री म्हणून कोणी जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आता हे तुम्ही गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की सिमोन द बोव्वा जी काही स्त्रीवादी आहे तिच्या द सेकंड सेक्स या पुस्तकामधलं हे वाक्य आहे समजा. तर मग आता ह्याच्यात काय अपेक्षित आहे, स्त्री जन्माला येत नाही ती घडवली जाते, हे सिमोनला काय म्हणायचं आहे हा एक भाग झाला. तुम्हाला त्याच्यातून काय कळलं, आज समकालीन याच्यामध्ये काय परिस्थिती आहे, आज सगळे LGBTQ+ प्लस जे काही सगळं आंदोलन आहे, म्हणजे जन्माला येणं, बायोलॉजिकल तुमचं सेक्स असणं, मग ते जेंडर जो आहे तो काय आहे, काय तुम्ही मेल आहात फिमेल आहात. मग जन्मता आता लोक वेगवेगळ्या जेनझीची जी सगळी चळवळ आहे त्याच्यात लोक काय म्हणायला लागलेत, तुम्ही काय कंटेम्पररी परिभाषेमध्ये या निबंधाच्या विषयाकडे बघता. बाकी मग जे काही सगळा फेमिनिस्ट अप्रोच आहे की स्त्रीचं स्त्रीत्व, मग मातृत्व म्हणजे स्त्रीत्व आहे का, मग पत्नी म्हणजे स्त्रीत्व आहे का, अनंतकाळची माता म्हणणं, तिचा गौरव करणं, तिला गॉडेस म्हणणं म्हणजे स्त्रीत्व आहे का. मग हे सगळं बाय डिफॉल्ट बाय बर्थ तिच्यात असतं की समाजाकडून इनकल्केट केलं जातं. या अनेक गोष्टींचा उहापोह तुम्ही 1100-1200 शब्दांमध्ये कसा घेता, तुमची मांडणी कशी आहे, तुम्ही किती व्यवस्थित कन्फाईन झोनमध्ये ते लिहिता, तुम्ही मुद्द्यांचं अरेंजमेंट कशी करता, सुरुवात कशी करता, हे ह्याचा नमुना म्हणून उद्या आपण बोलणार आहोत. तुम्ही हा निबंध घरी लिहायचा आहे, बघून लिहा, काय रेफरन्स घेऊन लिहा, सर्च करून लिहा, गुगल करून लिहा, मुद्दे काढून लिहा. उद्या आपण बेसिक जे आहे ते आज हा गृहपाठ तुम्हाला दिला आहे, उद्या आपण वेगळ्या विषयावर लिहिणार आहोत, ह्या विषयावर फक्त आपण चर्चा करणार आहोत, प्लस उद्या जो विषय देणार आहे त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. आणि प्रत्येक आठवड्याला अशा फीडबॅकद्वारे दर आठवड्याला काय आपल्याकडे येतंय नवीन, आपल्यामध्ये काही त्याच्यात फरक होतोय का, आपल्या लेखनामध्ये काही सुधारणा होते आहे का, ते आपण 1 to 1 बघणार आहोत. ज्या लोकांना मेन्स लिहायची आहे त्यांनी लिहिलं पाहिजे, ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहायला सुरुवात केली पाहिजे. 31 मेला झालं आहे, 1-2 दिवस गेलेले आहेत, तिसरा आजचा गेला आहे, उद्या 4 तारीख आहे, 5 दिवस झालेले आहेत. 4 तारखेपासून आपण दर गुरुवारी निबंधासाठी भेटणार आहोत. प्लस माझा GS2चाही प्रोग्राम 2027साठी सुरू होतो आहे, 2026साठी पण सुरू होतो आहे. प्लस शुक्रवारपासून मराठी साहित्याची पूर्ण बॅच जी आहे साधारणतः 4.5 ते 5 महिन्यांची ती माझी सुरू होते, जी 2026च्या मेन्ससाठी पण उपयुक्त असेल आणि 2027साठीचं तर असणारच आहे. तर त्याच्याविषयी पण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर येत राहील. मराठी साहित्यासाठीचा आपला वेगळा टेलिग्राम ग्रुप आहे, सुभाष IAS नावाचा आपला वेगळा टेलिग्राम ग्रुप आहे जो रायटिंगसाठी आपण बनवलेला आहे, त्याच्यावरही ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. लक्षात येतं आहे, नोंदणी जी आहे ती कंपल्सरी आहे. निबंधाला येण्याच्या अगोदर तुम्ही फोन केलेला असला पाहिजे, डायरेक्ट तसे येऊ नका. एक कॉल करा, खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावरती सांगा की माझं सीट ठेवा, मला लिहायला यायचं आहे. धन्यवाद. उद्या 11 वाजता भेटूया नवीन निबंधांचा विषय घेऊन. एक निबंध उद्या लिहूया 11 ते 12:30 या वेळेमध्ये. 12:30ला आपली चर्चा सुरू करूया. तुमचे वैयक्तिक तुमची काय मतं आहेत, तुम्हाला काय शंका आहेत त्याच्यावरती बोलूया आणि ह्या निबंधावरती एक आपण चर्चा करूया. लक्षात येतंय? उद्या भेटूया. धन्यवाद.